संबंध येतो कुठं? उलट राज्य महिला आयोगाने ती तक्रार झाल्यानंतर तातडीने त्याच संस्थेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारवाई लावायला पाहिजे होती, चौकशी लावायला पाहिजे होती, परंतु ते करण्यात आलं नाही. कारण खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर आहे. पण कुठलीही व्यक्ती ट्रस्टवर असू शकते. मी वकील आहे, मला त्याचं कायद्याचं ज्ञान पण आहे आणि भान पण आहे. परंतु जर तुम्ही तो बोर्ड बघितला तर तो बोर्ड त्यांच्या नावानंतर खाली अध्यक्षा राज्य महिला आयोग आहे. याचाच अर्थ त्या नराधमांनी ज्या महिलांना शोषण केलेले, त्रास दिलेले आहेत, तुमच्या माहितीसाठी की 58 क्लिप्स आहेत. 58 म्हणजे 58 महिला त्याला बळी पडलेल्या आहेत. आणि जर चाकणकरांनी 1 वर्षापूर्वी जर हा जबरदस्तीचा माफीनामा घेतला नसता तर आताच्या महिलांवर हा अन्याय होण्यापासून वाचला असता. हे तितकंच कायदेशीररित्या खरी गोष्ट आहे. मग का तुम्ही माफीनामा मागितला? तुमचा संबंध नव्हता तर तुम्ही अशा ट्रस्टवर होतात, ठीक आहे, धार्मिक ट्रस्टवर होतात, परंतु त्या नराधमाची हिंमत वाटली. माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत. याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत. याचा अर्थ काय? कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही. म्हणजेच श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे की तू वाटेल त्या महिलांचा बलात्कार कर, वाटेल ते शोषण कर, मी बसले राज्य महिला आयोगावर, तुझं केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. हे या त्यांच्या कृतीवरनं आपल्याला दिसून येतं. कारण का? राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षतेसाठी आहे. तुम्ही जर बघितलं असेल वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी कोणतीही कृती केलेली नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरं, संपदा मुंडेच्या याच्यामध्ये पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत बसून त्यांनी तपासामध्ये सुद्धा बाहेर येऊन वक्तव्य करण्यात आलेली आहे. कायद्याने ते गुन्हा आहे. इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरने तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे. याशिवाय तो तपास होऊ शकत नाही. आणि मी 100% खात्री देते, जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार, पोलिसांना आदेश देऊन पोलिसांच्या संगनमताने ते व्हिडिओ नष्ट करणार. कारण का हे व्हिडिओ आता जप्त करून खरं तर पोलिसांच्या कस्टडीतनं कोर्टाकडे जाणं गरजेचं आहे. त्याच्यात कोण कोण सेलिब्रिटी गेलं आम्हाला त्याच्यावर अडचण नाही, पण कोणत्या सेलिब्रिटीवर सुद्धा हा अन्याय झालेला आहे हेही समोर आलं पाहिजे. ज्या महिलेने तक्रार केली तिचं खरं कौतुक केलं पाहिजे की राज्य महिला आयोग त्याच्या नराधमाच्या सोबत असून सुद्धा तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आणि काल जो आपण व्हिडिओ बघितला खराताचा की जी बाई पुढे उभी केलीये, तिचं दुःख विसरावं म्हणून तिला तांब्याचा कलश वर ठेवलाय आणि मागणं तो लिटरली लघवी करतोय. लघवी केल्यानंतर ती लघवी तो त्या आलेल्या जे काही समस्या घेऊन आल्या त्यांना पाचतोय, त्याच्यामध्ये काय औषध टाकतोय, गुंगी देतोय आणि मग त्याच्यावर जर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लिटरली मोहिनी वश म्हणा किंवा भानामती म्हणा करून त्या महिलेचा बलात्कार केला. आणि हे कायद्याच्या दृष्टीने हे पुरावे फार महत्वाचे आहेत. आणि ते पुरावे 100% जर चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर नष्ट करणार. मुळामध्ये कार्यकर्ता म्हणून तुमचे कुणाशी संबंध येऊ द्या जाऊ द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि संविधानिक पदावर आल्यानंतर त्या जबाबदाऱ्या, ते कर्तव्य ते पार पडलंच गेलं पाहिजे. जे राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, सक्षमतेसाठी, त्यांच्याकडनंच महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे. त्या ट्रस्टवर खरा चाकणकर सह अजून 4-5 जण आहेत, ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी होणं गरजेचं आहे. आणि कायद्याने ते होतं, हात झटकून चालणार नाही. तुम्ही अशा गुन्हेगार व्यक्तीच्या सोबत बसून फोटो काढूच कसे शकता, त्याचे पाय कसे
देऊ शकता. आणि प्लस तुम्ही जे पत्रकारांनी आक्षेप घेतलाय त्याला तुमचा आयोगाचा ठेका दाखवून माफी मागायला लावता, तेही पत्र मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत. सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल. आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे. आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रातल्या संबंध कानाकोपऱ्यातनं तुम्हाला आंदोलन दिसेल आणि त्याची तोशीस ही सरकारवर असेल, एवढं लक्षात ठेवावं. आणि मी एक महिला म्हणून आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या हक्कासाठी या सगळ्या गोष्टी सांगते. पुन्हा जबाबदारीने सांगते, याच्यात कोणता पक्ष, याच्यात कोणती जात आणि कोणता पंथ आणू नका. समस्त महाराष्ट्राच्या माननीय अजितदादांच्या लाडक्या बहिणींसाठी आजही आम्ही कटिबद्ध आहोत आणि राहणार. त्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा तातडीने द्यावा. मला असं वाटतंय की ते पुरावे जे आहेत वहिनीच या सगळ्या निर्णय घेऊ शकतात. राज्य मंडळावर आयोगावर त्यांना ठेवायचं नाही ठेवायचं, तुम्ही सुनेत्राबाईंना भेटणार आहे का, त्यांना सांगणार आहे का हे सगळं काय? निश्चित माननीय सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यांनाही ही गोष्ट कानावर घालणार आहे, निवेदन देणार आहेत. आणि मी सांगण्यापेक्षा समस्त महिला वर्ग त्यांना भेटणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कानावरही ही गोष्ट घालणार आहे. मला असं का वाटतं की ते पुरावे नष्ट करतील म्हणून? कारण का संपदा मुंडेच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जेव्हा तिथले एसपी आणि त्यांनी ते पोलिसांना ते भेट दिली तेव्हा लक्षात घ्या, काही गोष्टी असतात की संविधानिक पदावर गेल्यानंतर तुम्हाला मीडियासमोर त्या बोलता येत नाही. तरी सुद्धा त्यांनी तपासाच्या त्या गोष्टी घेऊन संपदा मुंडेच्या चारित्र्याविषयी खुलेआम त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. त्यांचे कार्यकाल पद्धती पाहिल्या असतात त्यांना कोणत्याही कायद्याचं ज्ञान नाही, त्यांना पदावर असलेली कर्तव्य माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा फायदा कुठल्या तरी गुन्हेगाराला व्हावा, कोणतरी गुन्हेगार वाचावा हे आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे त्या जर त्या पदावर राहिल्या तर 100% पोलिसांशी संगनमत करून पुरावे नष्ट करून